मागील 36व्या दिवसापासून मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्या कार्यालयासमोर वडसा वन विभागातील आरमोरी वनपरिक्षेत्र आणि पोर्ला वनपरिक्षेत्रातून जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वन्यप्राणी वावर क्षेत्रातून रात्रीच्या वेळेस अवैध मुरुम वाहतूक केल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे। रात्री आरमोरी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी बडोले वनरक्षक पाटील यांनी 33 हायवा आणि 3 पोकलेंड यांच्यावर जप्तीची कारवाई आंदोलकांच्या समक्ष केल्याचे भासवले खरे, परंतु सदर कंपनीवर मागील 3 महिन्यांपासून कुठलीही जप्तीची कारवाई केली नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे। पोर्ला वनपरिक्षेत्रातून टीएसएम तार कंपाऊंड तोडून मुरुम वाहतूक केली आहे। याबाबत संबंधित वडसा देसाईगंज उपवन संरक्षक यांना पुरावे देऊन देखील ते हेतू परस्पर कंपनीच्या बाजूने अहवाल देऊन संबंधित कंपनीस अधिकारी कर्मचारी यांना वाचवण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहेत। त्यामुळे जोपर्यंत वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी क्षेत्र सहाय्यक वनरक्षक यांना निलंबित करत नाही तोपर्यंत सदर ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। तसेच जिमलगट्टा वनपरिक्षेत्रातून बीएसएनएल कंपनीने फायबर केबल टाकण्यासाठी एचडीडी मशीन वापरण्याचे प्रयोजन असताना देखील वाईल्ड लाईफ परिक्षेत्रातून जेसीबीने उत्खनन करून उपवन संरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संगनमताने नियमबाह्य कामे केले असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला आहे। त्यामुळे जोपर्यंत यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू राहील। दिनांक 25 जुलै रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ढोल डफरा बजाव आंदोलन करण्यात येणार आहे। जोपर्यंत दोषींवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। 36 दिवसापासून इथं वन विभागाच्या कार्यालयासमोर गडचिरोली इथे आम्ही बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलो असून सदर उपवन संरक्षक वडसा बी वरून यांनी कुठलीही कारवाई करत नसून यांनी टालवाटलवीचे उत्तर देत आहे आणि मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा मागील 36 दिवस झाले आणि मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली इथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। दखल न घेतल्यामुळे उद्या आम्ही मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली येथे डफराबजाव आंदोलन करणार, याला सर्वस्वी जबाबदारी मुख्य वन संरक्षक राहणार। एनटीव्ही न्यूज मराठी, गडचिरोली।